या ठिकाणी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मधील या विद्यालयाचा निकाल आणि जे काही विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा तसेच त्यांच्या आईवडिलांचा यथोचित या ठिकाणी सत्कार समारंभ विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा या छोटेखानी सत्कार समारंभ तथा गुणगौरव सोहळा 2024 या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बोडके सर हे भूषवतील। त्यांना मी अशी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं ही नम्र विनंती। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी पाटण गावचे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय दत्तात्रयाबा खोटे हे आणि विद्यमान सर्व सदस्य तथा सर्व ग्रामस्थ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील। त्यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे पद आपण सर्वांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। ठीक, धन्यवाद। यानंतर की आजच्या कार्यक्रमाचं सुरुवात करताना विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीचं पूजन आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करण्यासाठी समोर यायचे। या सर इकडे बघ सरळ बस पूजनानंतर या ठिकाणी आपण मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणचा जो गुणवंताचा सत्कार आहे तत्पूर्वी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय नंतर आपण थोडं प्रास्ताविक दोन शब्द घेऊ। यानंतर जे पालक आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा म्हणजेच फेटे बांधून होणार आहे। तत्पूर्वी इयत्ता 10वी मधील जे पालक आहेत प्रथम म्हणजे श्रीकांत भगत चे पालक श्रीयुत विष्णू भगत यांना या ठिकाणी फेटा बांधून या ठिकाणी सत्कार प्रतीक्षा गावारे म्हणजेच महादेव आपलं मारुती गावारे कॅपला नाही का कॅपला बांधायचं या प्रसंगी प्रथमतः आपल्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय दत्ताबा खोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बोडके सर ह्या त्यांचा सत्कार करतील। आबा या ना हो सोडले हा सर्वांनी 3 आता यानंतर प्रमुख कार्यक्रमाचं या ठिकाणी सुरुवात आणि मुख्य आकर्षण आणि आपल्या विद्यालयातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणादायी हा जो भव्यदिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। आणि या पुढील शैक्षणिक वाटचालीस विद्यालयाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आपण या ठिकाणी हार्दिक अशा शुभेच्छा देणार आहोत। तत्पूर्वी
आजच्या कार्यक्रमामधील श्रीकांत विष्णू भगत हा विद्यार्थी विद्यालयामधून, तसे विद्यार्थी समान गुणांचे 3 विद्यार्थी आहेत. पैकी श्रीकांत विष्णू भगत आणि त्यांचे आईवडील त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे आणि विद्यालयाच्या वतीनं आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. चला आपलं ते हे आहे ना उच्च टेबलवर आहे. हा बरं, हा करा, हाच बांधा. थोडंसं इकडे सारखं प्रिंट चांगल्या घ्या आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याची प्रिंटची थोडी लॅमिनेशन करून तुमचं एक आपण आपल्या शोकेस मध्ये ठेवू शकतो बाकीचं ठेवण्यापेक्षा, आहे ना. तुम्हाला एक आठवण राहील. ठीक, यांचं पण 3 टाळ्या सर्वांनी स्वागत करायचंय. स्काउट क्लॅप फ्री. आता यापुढं स्काउट क्लॅप फ्री घ्यायचं सर्वांनी, म्हणजे लक्षात राहील सुट्ट्यामध्ये. यानंतर प्रतीक्षा मारुती गवारे. समान गुणामधील 92%. सर्वांनी यांचं पण 3 टाळ्या स्वागत करा. आणि यानंतर समान गुणामधील म्हणजे प्रथम गुणानुक्रमेमधील प्रथम 3 विद्यार्थी, त्यापैकी मानसी महादेव गवारे तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कार्यालय सांगवी पाटण यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांनी 3 टाळ्या या ठिकाणी स्वागत करायचंय. समान गुणांचे प्रथम 3 मुलं. आता याच्यानंतरचे जे आहे ते द्वितीय क्रमांक, म्हणजे पहिलं बक्षीस विभागून असं म्हणायचं. लक्षात धरा, पॉईंट सुद्धा फरक नाही. 92%, 92% आणि 92%. यानंतर द्वितीय क्रमांक मधील भाग्यश्री यादव हा द्वितीय क्रमांक, म्हणजे 91.60%. चला, हा भाग्यश्री दत्तात्रय यादव. मला रात्री तुम्ही सांगितलं, फोन केला आपला, तुम्ही म्हणजे आम्ही दोघं येणार आहेत, मी पण आणणार म्हणले की नाही. बरं, टाईप करून पोस्ट टाकली होती ना, थोडं घरच्यांना बरं वाटलं. बरं काही नसतं, एक थोडंसं वेगळा कार्यक्रम होता, त्याला थोडंसं बरं वाटलं असतं. 10 मिनिटं समोर. यानंतर विद्यालयातील तृतीय क्रमांक मध्ये सागर रामचंद्र कुलकर्णी 91.20%. चला, सागरचं पण 3 टाळ्या स्वागत करा सर्वांनी. पहिला, दुसरा, तिसरा गुणानुक्रमे. आणि यानंतर आपण डिस्टिंक्शन मध्ये यावर्षी सर्वात जास्त संख्या असल्यामुळं आपण त्या पण मुलांचा या ठिकाणी यथोचित गौरव आणि सन्मानाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. त्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत ते आहेत प्रतीक्षा हिरले. चला, प्रतीक्षाचे मार्क आहेत 90.40. म्हणजे चांगल्या गुणाने या ठिकाणी प्रतीक्षाचं सुद्धा या ठिकाणी गौरव होत आहे. सर्वांनी पुन्हा एकदा 3 टाळ्या स्वागत करायचे.
यानंतर सारिका दादासाहेब भोसले 89.40%. चला सारिका भोसले, तिचे आजोबा पण आलेत विद्यालयाच्या वतीनं नातीचं कौतुक करण्यासाठी. आजोबा आले, त्यांचं हे 3 टाळ्यांचं स्वागत करा. अलीकडे सारखा इकडे थोडं थांबतो. हा मध्ये ठेवा. हा हा. नंतर विशाखा विकास खंडागळे, त्या मुलीने सुद्धा 89.40% गुण मिळवलेले आहेत. आणि विशेषतः यामध्ये मराठीमध्ये 100 पैकी 94 गुण आहेत. जरा टाळ्या वरचे पण सांगतो हे झाल्यानंतर थोडस प्रास्ताविकामध्ये आपल्याला ते सांगायचे. तर तुषार छगन भगत फोन केला असता रात्री, मुंबईला आहे ना, तर ठीक आहे. या ठिकाणी तुषार या ठिकाणी नाही तर वडील आले. दादा विनंती आहे की आपण तुषारचा सत्कार घेण्यासाठी समोर यायचंय. प्रांजली कांतीलाल फाळके, तुषारला आहेत 89% बरोबर आणि प्रांजलीला आहेत 87.40%. चला फाळके चला काय म्हणलं. इकडे सारखा थोडं. आपल्या मित्रांना फोटो टाका, लगेच तुम्हाला कॉल करतील कशामुळे सत्कार केला, थोडी समाधान वाटतं. बरोबर आहे ना. यानंतर प्रकाश बाबासाहेब गुलमाळी 82.40% आहेत. तुम्ही खोटं बोलले रात्री फोन घरच्या लावतो म्हणले ना. त्यानंतर संस्कार पोटे संस्कारचे मार्क आहेत 81.40%. याचंही 3 टाळ्यांचं स्वागत करायचं सर्वांनी. यानंतर विजय भोसले, विजय हा विजय विशाल एकटाच आलाय. बॅनरवर 2 आपण माऊली तुम्ही पण माऊली ना थांबा. विशाल विजय भोसलेचे बघा या ठिकाणी चुलते पण आले, त्यांचं पण आपण 3 टाळ्यांचं स्वागत करायचंय. आपल्या लेकरांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. विषयाचे मार्क आहेत 79.40%. यानंतर आदेश राठोड आलाय, आदेश रामभाऊ राठोड नाही त्यांचं पुस्तक नाही, त्याचे मार्क आहेत 78.80%. नंतर मोहिनी चव्हाण ही पण नाही, तिचे मार्क आहेत 76.60%. नंतर गणेश ज्ञानदेव गवारे, गणेश आलाय ना, हा गणेशचे मार्क आहेत 76%. चला
आणि यानंतर रुपाली पवार नाही का? हा दसरा दे तुझा भाऊ आहे ना भाई. आणि इलेक्शनची सुरुवात झाली 75.60%. तर ते सगळ्या ठिकाणी भाऊ आलाय, त्याचंही 3 टाळ्या स्वागत करा. आणि पुढच्या वर्षी 10वीला आहे ना, इथं परत येणार आहे तो, आला पाहिजे इथं तू परत सत्काराला, सगळ्या समोर सांगायचंय. तर यामध्ये आता जे गुणानुक्रमी विद्यार्थी आले फक्त विषयाचे मार्क थोडक्यात मी सांगतो बघा. श्रीकांत भगतचे मार्क इंग्रजीमध्ये 85 आहेत, प्रतीक्षा गवारेचे हिंदीमध्ये 94 आहेत 100 पैकी, इंग्रजीमध्ये 95 आहेत आणि गणितामध्ये 97 आहेत. 3च मार्क कमी आहेत 100 पैकी. ज्यावेळेस तुमचं कट ऑफ लागतो ना त्यावेळेस 3 विषयाचे मार्क पाहिजे जातात. 11वीच्या ऍडमिशनसाठी सूचना लक्षात घ्या. तुम्ही म्हणता तिचा लागला माझा का नाही लागला, कट ऑफ मध्ये तुम्ही उतरत नाहीत म्हणून तुमचा नंबर नाही लागला. ही माहिती थोडी जाणीवपूर्वक तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर मानसी गवारेचे गणितामध्ये 97 आहेत, भाग्यश्री यादवचे विज्ञानामध्ये 94 आहेत, 6 मार्क कमी आहेत. सायन्स फॅकल्टी जायचं असेल तर कट ऑफला त्या विषयाचा विचार केला जातो. 2 नंबर गणित आणि 3 नंबर इंग्रजी. आणि इतिहास भूगोल दिले आहेत 99 मार्क. 3 टाळे स्वागत करा. 1 मार्क कमी आहे तिचा. किती? फक्त 1 मार्क काय झालं समाजशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर सागर कुलकर्णी मराठीला 94 मार्क आहेत मराठी विषयामध्ये. प्रत्यक्ष इर्लेमध्ये तिचे पण मराठीमध्ये 94 मार्क आहेत आणि गणितामध्ये 97 मार्क आहेत. 3च मार्क कमी आहेत. 3 मुली आहेत बरं का 97 मध्ये. आणि विशाखा विकास खंडागळे मराठीमध्ये 94, मराठीमध्ये 94 3 मुलांना आहेत. आलं लक्षात. मराठीमध्ये 94 पाडणं म्हणजे हे त्यांनाच माहिती आहे कसा अभ्यास करायचा. आलं लक्षात. सगळ्यात जास्त आणि ग्रामॅटिकली लिखाण असतं. आलं लक्षात. या सूचना थोड्याशा लक्षात ठेवा. आणि आपण थोडक्यात काय केलं होतं आपण नाही बापू ते पण सांगतो मी तुम्हाला. आम्ही काय केलं ऑगस्ट मध्ये स्पर्धा लावली होती. सगळे मुलं उभा केले आणि त्याला म्हणून किती मार्क पडतील. एक मला 60%, एक मला 70%, एक मला 75, एक 85. आता त्याला म्हणलं 85 तुम्ही काही न करता 85 केले बरोबर सांगितलं तुम्हाला. आता तुम्हाला एक आयडिया देतो याच्यात 15% वाढ करा. मग त्याचा ज्यांनी वापर केला ना ते इथे गेले मुलं. प्रश्नपत्रिका सोडवताना कसं करायचं, सकाळी अभ्यासिकेला आल्यानंतर कसा अभ्यास करायचा, किती करायचा, कधी करायचा, कशाचा करायचा, आलं लक्षात. मग आम्ही सर्व विषय शिक्षकांनी आम्ही एक चर्चा करून आम्ही त्या पद्धतीने यांना फक्त आणि फक्त परीक्षेचंच दिलं होतं. कसल्याही प्रकारची ट्युशनची फी नाही, कसल्याही प्रकारची जादा तासाची फी नाही, कसल्याही प्रकारची अभ्यासाची फी न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये आम्हाला निकाल लागल्यानंतर सर्वांना भरभरून आनंद असा झाला की अतिशय भरपूर पोट भरल्यासारखं आपण जे म्हणतो ना समाधानकारक मार्क या बॅचनी पाडलेत. म्हणून या बॅचच्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईवडिलांचे, सर्व ग्रामस्थांचे आणि शाळेसाठी सर्व सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचे तथा सर्व ग्रामस्थांचे विद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी मनापर्यंत मनपूर्वक अशा प्रकारचे आभार मानतो. आणि यापुढेही असंच आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आणि यानंतर थोडक्यात मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बोडके सर यांना विनंती करतो की आपणही नाही नंतर पालक आहेत ना नंतर बोलणार आहे ते पण तुम्ही थोडक्यात मग शाळेच्या स्थापनेपासून कधी नव्हे असा कार्यक्रम आज आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो घेण्याचा उद्देश एक आहे, खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना मुलींना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि या प्रोत्साहनपर कार्यक्रमामध्ये सर्व असणारे प्रमुख पाहुणे, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पालक, कार्यकर्ते आणि विशेष करून माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. पालक या नाते कार्यक्रम हा प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण आपण निरोप देतो, निरोप देताना मुलं मुली रडतात, त्यावेळेस पालक कुणी पाहिला नसतात.
आम्ही निरोप देतो 10वीचा त्यावेळेस. पण खऱ्या अर्थाने शाळेमधून इतकं आनंदाने जायचं, इतकं हसत जायचं की पुढं तुम्ही तुमच्या पायावर यशस्वीपणे उभे राहिले पाहिजे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमची शाबासकीची थाप तुमच्या पाठीवरती. छोट्याशा या विद्यालयामधून अनेक विद्यार्थी आजपर्यंत गुणवंत विद्यार्थी तयार झालेले आहेत. आदरणीय धोंडे साहेबांनी या ठिकाणी दिलेलं जे एक रोपटं आहे, त्या रोपट्याचं हे फलित आहे. आणि धोंडे साहेबाच्या नावाने चालतंय, पण खऱ्या अर्थाने याचा फायदा जो आहे तो आपल्या सर्व गावामधल्या हरेक मुलामुलीला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. आणि भावी वाटचालीसाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सरपंच, फौजी, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, सर्व पालक, आमचे बादशेबा समीर, सर्व शिक्षक, सर्व महिला माता या सगळ्या उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने मी स्वागतही करतो. आणि ज्या ज्या वेळेस पुढला कार्यक्रमाचा निरोप दिला जाईल तुम्हाला माझी एक विनंती असेल कळकळीची, तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. आम्हालाही प्रोत्साहन मिळतं, आमच्या विद्यार्थ्यालाही प्रोत्साहन मिळतं. आणि जरा इतरत्र चाललेला ओघ जो आहे तो कमी करून खऱ्या अर्थाने तो पैसा इथं वाचला पाहिजे. आता काय करतोय आपण, कड्याला मुलं पाठवतो, हे करतो. हा पैसा तुम्ही जरूर इथं मागं पाडा आणि 11वी 12वी नंतर तो पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करा. तो फायद्याचा ठरेल असं माझं मत आहे. आणि इथं जर काही कमतरता वाटली, मी तुमच्यासारखं जे सरळ या सर, इथं आपल्याला हे थोडंसं बदल आवश्यक आहे. तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन या ठिकाणी निश्चितपणे मी करेल. ही महत्त्वाची भूमिकेसाठी खऱ्या अर्थाने प्रोत्साहनपर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि पहिले आलेले 3 विद्यार्थी, एक प्रथम क्रमांकाचे, द्वितीय आणि तृतीय क्रमांक, आता परत मी निरोप देणार नाही. सोमवारी ठीक 10:30 वाजता आनंदराव धोंडे कॉलेजवर तुमचा सत्कार धोंडे साहेबाच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं पालक आणि तुम्ही पहिले आलेले 5 मुलं 10:30 वाजता तिथं बरोबर उपस्थित राहा. आमच्या बागायतदार मामांना पण घेऊन या. जुने आहेत, ते कष्टाळू माणसं आहेत. फार माझा एवढा परिचय नाही, पण मी ऐकून आहे बरं काय. असे मुरब्बी माणसं आपल्या समवेत आहेत. त्यांचंही स्वागत आपल्याला तिथं अशा माणसाचं करायचं आहे. त्यामुळं मी जास्तीचं न बोलता पुढील तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी शाळेच्या वतीने, सुदर्शन विद्यालयाच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने, आदरणीय धोंडे साहेबाच्या वतीने फार लाख लाख अशा शुभेच्छा देतो. आणि तुम्ही तुमच्या पायावर ज्यावेळेस उभा राहाल त्यावेळेस तुमच्या कार्यक्रमाला सत्कारायचा मी येईल, ही नक्की, मी जरी इथं नसलो, निरोप दिला तरी येईल, ही अपेक्षा बाळगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर पालकांमधून आपण एक प्रतिक्रिया घेऊ. थोडक्यात हे व्यासपीठ आपलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या घरात बोललं पाहिजे. तर पालकांमधून एक जण या. पालकांमधून आपलं मनोगत या ठिकाणी काय करायचं व्यक्त करा. सांगा पालकांमधून पालकांमधून तोपर्यंत विद्यार्थ्यांनी एक तयारी करायची. एक महिलामधून महिला पालक आणि एक पुरुष पालक. आपल्या मनोगत सांगायचंय कधी मुलांसाठी जागेवर काय केलं. आता तुम्हाला जबाबदारी खूप आहे. काय आपल्या प्रॅक्टिस नाही बोलणे. हीच प्रॅक्टिस आहे. सुदर्शन विद्यालयामध्ये जे काही सरांनी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आज आपल्या शाळेतले जे विद्यार्थी त्यांचं
करावं तितकं कौतुक कमी आहे आणि त्यापेक्षा शिक्षकांचं एक कौतुक करावं तितकं कमीच आहे. शिक्षकांबाबतीत जर आपण विचार केला तर शिक्षक फक्त वर्गात शिकवतात, पण बाहेर मुलं काय करतात ते काही कोणी लक्ष देत नाही शक्यतो. पण आपल्या गावात आपले हाके सर, गवारे सर, हे मी यांचं बघतोय सगळं. गवारे सर रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे, मुलांचं शिक्षणाबाबतीत म्हणजे मुलं काय करतात काय नाही सगळं बघायचे. हाके सर आणि आमचं सागर एक दिवस बोलत होते फोनवर. मग मी म्हणलं सागर कोणत्या मित्राशी बोलत होता? तर तो म्हणला तो मित्र नाही सर होतं. म्हणजे माझं सांगण्याचं गीत असं आहे की सरांनी मित्रासारखं बोलून सर मुलांकडून अभ्यास करून घेतला. त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे त्यांचं. पण सगळ्या सरांनी कार्यक्रम पण व्यवस्थित ठेवला आणि शाळेची पोझिशन पण सगळी व्यवस्थित ठेवली. ह्या वर्षीचा कार्यक्रम पण छान ठेवला, त्याच्यामुळे मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. जय जय. धन्यवाद. या ठिकाणी आपलं थोडक्यात म्हणजे विचार आपल्या पालकांना बी आनंद वाटतो की माझे पप्पा मम्मी बोलते तर म्हणजे त्यांची आकांक्षा थोडीशी वाढते. आलं लक्षात. आणि तुमचा हा टर्निंग पॉईंट आहे जीवनामधला पहिला टर्निंग. 10वी म्हणजे टर्निंग पॉईंटचं पहिलं वर्ष तुमचं. आलं लक्षात. आणि यानंतर मातामधून यायचं थोडक्यात काय नाही आपण यायचं काय बा तुम्ही तुमच्या लेकरासाठी काय केलं आणि भविष्यात तुमचे लेकर काय करायचं अशी इच्छा आहे हे 2 शब्द सांगा. या ग्रामीण मध्ये ते म्हणजे लाईन मध्ये या ठिकाणी माझा मुलगा सागर रामचंद्र कुलकर्णी तो ह्या शाळेत म्हणजे चांगला झाला काढला आणि पुढे तो सीए करणंच आहे. यानंतर हा चला हा आदेश म्हणले काय त्याला करून आदेश म्हणलं आदेश म्हणजे आता काय बोला 2 शब्द बोल. या शाळेतील शिक्षक यांनी असे मुलं घडवले की त्यांना छानपैकी पुढचे शिक्षण घेता येईल. या शिक्षणानंतर त्यांना चांगल्या गुणांनी चांगल्या शाळेत ॲडमिशनसुद्धा घेता येईल. त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांचा अभ्यास घेणे ह्या फार सवयी छान लावल्या त्यांनी. जय हिंद जय महाराष्ट्र. एक मिनिट आणि कारण सांगायचं 2 मिनिट कॅमेरा नका नाही कॅमेरा नाही काय आदरणीय हेडमास्टर बोडखे सर, आमच्या गावचे लाडके सरपंच दत्ता आबा खोटे आणि तसेच ग्रामपंचायत मेंबर आणि सगळे विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनींनो, मी आज तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, पण मला बोडखे सरांचा एक महत्त्वाचा पॉईंट आवडला म्हणून मी उभा राहिलो की बाबा आपले पाल्य तुम्ही दुसऱ्या शाळेत नेऊन टाकतात आणि गावातल्या शाळेत का टाकीत नाही, तर त्याचं कारण सांगायचं मला. मुलांचा वेळ अधिक तुमचा पैसा हा सगळा वाचवला जाईल आणि सुदर्शन विद्यालयामध्ये आपल्या मुलांना शिक्षण दर्जेदार भेटलं जाईल ही शिक्षकांनी काळजी घेतली. म्हणून माझा मुलगा श्रीकांत विष्णू भगत हा 92% घेऊन 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. आणि मी इथून पुढील मुलांना सांगू इच्छितो, त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की आम्हाला जसे फेटे बांधले तसे तुमच्या आईवडिलांना फेटे बांधून सत्कार करण्यात यावा हीच माझी विनंती आहे. आणि मी 2 माझे शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आता दोन शब्द बोला.
याच्यानंतर फडके बोलतील. आज साधू पाटील सुदर्शन विद्यालयाच्या वतीने जी दहावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमानिमित्त सर्व गावातील मंडळी व शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांच्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे सहर्षे स्वागत करतो. आणि या मुलांना जी काय गुणवत्ता मिळवून दिली या सर्व लोकांनी त्याबद्दल सर्व लोकांचे मी परत गावकऱ्याच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो आणि एवढं बोलून थांबतो. यामध्ये या प्रतिक्रियेमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा 2 घेऊ, 3 असेल तर काय अडचण नाही. मुलीनी चला चला मुली एक जण बोला ना, काय नाही सर. बरी पत्रकार बोलतात तसं. खंडाळी आणि याच्यानंतर मुलामधून एक जण या मुलामधून. आज आपण सगळे इथं सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत, तरी सगळ्यांचे मी आभार मानते व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते. आज ते आपण सगळे म्हणजे बहुतेक तर कोणी नोकरीला नसेल, सगळे शेतकऱ्यांच्या मुलांनी इतके टक्के पाडले म्हणजे सगळ्या नोकरीला लागायलाच पाहिजे. तेवढेच बोलून मी माझी भाषा संपते. अध्यक्ष महोदय आणि बंधू आणि भगिनी, आज आमचा सत्कार आहे. हा सत्कार आमचा कशामुळं की आम्ही अभ्यास करून हे एवढे टक्के पाडले. ते आम्ही असा अभ्यास कसा केला ते तुम्हाला थोडं 2 शब्दात सांगतो. आम्ही जेव्हा 10वीला गेलो तेव्हा सरांनी शाळेत स्टडी सर्कल म्हणून हा एक उपक्रम राबवला. त्याच्यात आम्ही 8ला शाळेत यायचो आणि 10 वाजता तो संपायचा, म्हणजे 2 तास आम्हाला वाचन करायचा हा उपक्रम होता सकाळी. त्यानंतर सरांनी जास्तीचे तास घ्यायला सुरुवात केली शाळेत आणि त्या जास्तीच्या तासामुळे आम्हाला कळायला लागलं की शिकवताना. आम्ही घरी जाऊन पण त्याचा सराव करायचो. त्यानंतर आम्हाला परीक्षा जशा जवळ येत होत्या तशा आमच्याकडून जास्त प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या सरांनी सगळ्याच विषयाच्या, आणि त्यामुळे आमचा लिहिण्याचा सराव जास्त वाढला. आणि धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापक बोडके सर, मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण की तुम्ही जर आम्हाला शिकवलं नसतं तर आम्ही आज याच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि आता मी असं कबूल करतो की मी जेव्हा मोठं होईल, मी जेव्हा नोकरीला लागेन तेव्हा शाळेसाठी काही ना काही करेन आणि सगळ्यांना अभिमान वाटेन असं मी वागेन. मुलीपैकी एक जण नाही कोणी या 2 मिनिटं परत नाही समजा तुमचं आता हे आहे नाही, हा शेवटचाच कार्यक्रम म्हणायचा. आज आपण इथे सत्कार समारंभ एकत्र जमलो आहोत, तर सर्व शिक्षकांनी आमचा सर्व जणांचा सत्कार केला की चांगले आम्ही गुण मिळवले. 10वी पहिल्या वेळेस 10वीच्या वर्गात आलो तर असं वाटायचं आम्ही करू शकतो का नाही. त्यावेळेस प्रत्येक सरनी सांगितलं की तुमच्यात जिद्द आहे, तुम्ही करू शकता. सगळ्यांनी स्टडी सर्कल म्हणून उपक्रम राबवला. सकाळी 8 ते 9 वाजता इतर विषयाचे तास घेत होते जास्त. सगळ्यात जास्त तर मी सांगते की मला वाटलं नव्हतं मला गणितात 100 पैकी 97 मार्क पडते. मी त्या सरचा इतका मार खाल्लाय की 1-2 वेळेस तर रडले सुद्धा की सर म्हणले 97-98 बघू कुणाला मार्क पडते. मी पाडले आणि मी सांगते की मी 90.40% मार्क घेऊन मी बाहेर कॉलेजला शिकून एक दिवस स्वतःच्या पायावर नोकरी करून मी आईवडिलांचं नाव मोठं करून ह्या शाळेत येईन एवढी मला स्वतःवर विश्वास आहे. आणि मी माझी स्वतःच्या पायावर नोकरी करेन हा माझा आहे, कारण की माझ्या घरच्यांची इच्छा खूप आहे माझ्याकडून आणि मी ती पूर्ण करेन. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.
चला मग संपलंय वेळ. आज आपण इथे आमचा सत्कार म्हणजे 10वीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर सर्व शिक्षक म्हणजेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय बोडखे सर आणि सर्व विषयाचे सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. जर त्यांनी आम्हाला शिकवलं घडवलंच नसतं तर आम्ही या पोझिशनपर्यंत पोहोचलोच नसतो. तर जर त्यांनी आम्हाला गणिताच्या सरनी आम्हाला खूप छान गणित शिकवलं, कारण एवढे मार्क पडते म्हणून वाटलंच नव्हतं. घरच्यांची इच्छा 80-85 पर्यंत होती, पण मी 89 पर्यंत गेले. हे सगळं सर लोकांमुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. आणि यापुढेही भविष्यात बाकीच्या विद्यार्थ्यांना ते याच प्रकारे घडवतील अशी मी अपेक्षा ठेवते आणि ती पूर्ण होणार हे मला माहिती आहे. आणि थांबते. जय हिंद, जय भारत. यानंतर सर्व विद्यार्थी, सर्व पालक आणि तथा सर्व माता पालक या सर्वांचा आभार प्रदर्शन करतील. जगताप सर. आजच्या या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान बोडके सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी पालक आणि माता भगिनी, हे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि 10वीतून पास झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य उज्ज्वल भरभराटीचं जावं अशी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बरोबर. चित करू देवा. दोन सांगितलं मी. देवा